यानंतर पुढची बातमी पाहूया ठाण्यातून। ठाण्यातील महायुतीचे नेते नरेश म्हस्के, अविनाश जाधव, निरंजन डावखरे यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय। काय प्रतिक्रिया आहेत त्यांच्या आपण पाहूया। राजकारणाच्या पलीकडे संबंध काय असतात हे ठाण्याकडून शिकलं पाहिजे। मी पहिलं उमेदवारांकडे येतोय। आजचं हे चित्र फार बोलकं आहे। हे बघा, एकदा पक्षनेत्याने निर्णय घेतला की आपण त्या निर्णयाला बांधील राहायचं असतं। महायुतीचा निर्णय झाला। माननीय नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा आम्हाला पंतप्रधान करायचं आहे आणि त्यासाठी आमच्या नेत्यांनी एकत्र बसून निर्णय घेतला की त्याची अंमलबजावणी करणं कार्यकर्त्यांचं काम आहे आणि आम्ही सर्वजण कार्यकर्ते आहोत आणि आमच्यात वैयक्तिक भांडण कधीही नव्हतं। म्हणूनच मी म्हणालो भांडण नव्हतं की राजकारणाच्या पलीकडे नातं, बाण, शेतीची जागा तुझी माझी, सातबाराचं भांडण नव्हतं। हे तत्वाचं भांडण असतं, विचारांचं भांडण असतं आणि पक्षाच्या आदेशाचं पालन करणं हा विषय असतो। चर्चा हीच चालू होती की आम्हाला लीड किती मिळणार आहे, आम्ही जिंकणार आहोत की नाही हा आमचा विषयच राहिलेला नाही। सो आमचा विषय आता लीडचा आहे। संध्याकाळी डावखरे साहेब चांगले म्हणाले की आता संध्याकाळी एकदा मतदान झालं की आपल्याला कळेल आपल्याला लीड कितीचा आहे। सो आत्ता आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न केला आहे, मोदी साहेबांचे हात बळकट करायचा प्रयत्न केला आहे। 4 तारखेनंतर पुन्हा आम्ही आमच्या जागेवर येऊच। प्रत्येक मतदानाच्या सेंटरवर गेला तर एकच चित्र दिसतं की महायुतीचा, मग तो कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असला म्हणजे तो मनसे महायुतीमधल्या सगळ्या घटक पक्षाचा जो कार्यकर्ता आहे तो पूर्ण ताकदीने या इकडे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याला ताकदीला लागलेला आहे। तेव्हा ठाण्यातली दोस्ती काय असते हे ठाण्यातल्या राजकारण्यांकडून शिकणं गरजेचं आहे आणि ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे। कॅमेरा पर्सन रुपेश शेलारसह वैभव परब, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।